रघुनाथ मोहितेंचं घर हेच का? हो. आसावरी आहेत का? आहे ना. आपण कोण? मी शारदा. या ना, या तुम्ही या. तेरे पास से अब एक एक पैसा कैसा वसूल करते थे देख अभी। सावरीताई, मी तुला भेटायला शारदाराजे आले आहेत. शारदा, कशी आहेस? बरी आहे. आपण ह्या आधी भेटलो तेव्हा मला तुला विचारायची हिंमतच झाली नाही, पण तुला बरंच लागलं होतं. आता कशी आहे ग तब्येत तुझी? बरी आहे ना? बरी आहे. वाईट परिणाम तर तुला भोगावे लागणारच आहेत. तुम्हाला दुःखी बघून मी सुखी नाही राहू शकत. माझ्यामुळे तुमच्यावर ही वेळ आली, त्यामुळे मला या गोष्टीची शिक्षा मिळायलाच. म्हणून मी ठरवले की मी पण तुमच्याप्रमाणे माझ्या संसाराचा त्याग करणार. मी पण वरुणशी लग्न न करता अशीच आयुष्यभर एकटी राहणार. शारदा, अगं हे बघ, तुझा संसार सुखाचा झाला आणि मला खरंच खूप आनंद होईल. माझ्या शब्दाखातर तू वरुणशी लग्न कर. पण मग तुमचं काय? अगं माझ्याबरोबर देवयानी आहे, हे येणारं बाळ आहे. त्या दोघांच्या सोबतीने मी माझं उरलेलं आयुष्य कंठेन. पण तू तुझ्या भविष्याचा विचार कर. बोल, देणार की नाही पैसे? बोल. तो म्हणाला की माझ्या भावाला फोन लावून द्या. मी बोलतो त्याच्याशी, तो देईल पैसे तुम्हाला. पण त्या बदल्यात मला सोडावं लागेल. अब आया ना ऊंट पहाड़ के नीचे. जा, तुझ्या भावाला जाऊन भेट. पण भाई, तो पैसे देईल ना? उसका बाप भी देगा. तुम्ही जरा घरी येऊ शकता का? कधी? आत्ता? हो, तुमच्याशी जरा बोलायचं होतं. ठीक आहे, खरं तर मला एक दोन कामं आहेत, ती उरकून मी संध्याकाळपर्यंत आलं चालेल? चालेल, मी वाट बघते तुमची. ओके, चल बाय. बाय. खरं तर दादाच्या खूप ओळखी होत्या, म्हणजे अगदी पोलीस इन्स्पेक्टर पासून ते मोठमोठ्या नेत्यांपर्यंत. पण आता तोच नाही म्हटल्यावर आपण कोणाची मदत घेणार? बघा, तुम्ही फार विचार करू नका. रात्र खूप झाली आहे, चला झोपायला चला. अहो नका एवढा विचार करू, चला. तुझा मी आलो.